सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझ्या प्रियजनांनो, हा समय परमेश्वराने मला आणि तुम्हाला दिलेला आहे. त्याची स्तुती, त्याची आराधना करत त्याचा सुंदरशा वचनामध्ये आपल्याला वाढायचं आहे. त्याच्या वचनाकडे आपण वळूया प्रियजनांनो. आजचं सुंदरसं वचन मला मिळालेलं आहे. मत्तयचा 18वा अध्याय आणि 21 ते 35 21 ते 35 वचन वर्सेस आहेत. प्रियजनांनो, सर्वांनी ज्यांच्या जवळ बायबल आहे त्यांनी पटकन उघडा आणि पटकन तुम्ही पण थोडंसं अध्ययन करा, म्हणजे तुम्हाला पण या वचनाचं गूढ रहस्य समजेल की आपण या जगात असताना आपल्या भाऊशी, आपल्या भाऊ बहिणीशी, आपल्या दैनंदिन जीवनात जे कोणी आपल्या जीवनात येते, आपले लेकरं, आपले आई वडील, आपले नातेवाईक, नवरा बायको, एकमेकांशी आपण कसं राहिलं पाहिजे, कशा कशा रीतीनं आपण वागलं पाहिजे त्यांच्यासोबत. प्रियजन, हे सुंदरसं मार्गदर्शन प्रभू येशू मसीनं आपल्या शिष्यांना कसं केलं बघा. प्रेषित पेत्र प्रभू येशू मसीला म्हणतो की प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला तर मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? असं तो क्वेश्चन करत आहे. पेत्र, ज्याला खडक म्हटलेलं आहे आणि ज्याला प्रेषित हे नाव दिलेलं आहे, तो प्रेषित पेत्र प्रभू येशू मसीला विचारतो की माझ्या भावाला मी किती 7 वेळा क्षमा करू ना? तर प्रभू येशू मसीह म्हणतो 7च्या 70 वेळा, 70 वेळेस क्षमा कर. 70 टाइम म्हणजे किती? 70 टाइम्स. 7 नाही तर 70 वेळेस क्षमा कर म्हटलेलं आहे प्रियजनांनो. आणि त्यांनी सुंदरसं उदाहरण दिलं, सुंदरसं स्वर्गाच्या राज्यामध्ये कसं होणार आहे ते सुंदरसं मार्गदर्शन केलं. की एक राजा होता आणि म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. बघा, स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. कसा आहे तो राजा? कसा आहे तर तो राजा आता आपल्या जे आहेत आपल्या दासांपासून, आपले दास म्हणजे कोण? तुम्ही आणि मी. आपण त्याचे लेकर आहोत, त्याचे दास आहोत, त्याचे लेकर आहोत प्रियजनांनो. आणि त्याच्या दासांकडून तो हिशोब घ्यायच निघाला. तर हिशोब घ्या लागला तर जो लक्षावधी म्हणजे काय? लाख रुपीज, लक्षावधी रुपये ज्यांनी घेतलेले होते या राजाकडून, तर या राजाकडून यांनी घेतले लक्षावधी रुपये. आणि त्याला राजाने बोलवलं, सगळ्यांनी धरून आणलं त्याला. आणि राजाने त्याला काय म्हटलं, त्याच्याजवळ जे काय आहे ते त्याच्याजवळ फेड करण्यास म्हणजे जे काही त्याच्याजवळ आहे ते सर्व विकटाक करून मुलं लेकरं बायको जे काय आहे ते असेल ते विकून फेड करून द्यावी, अशा रीतीनं धन्याने सांगितले. हुकूम दिला धन्याने. मग आता हा जो दास असतो, कृतज्ञहीन दास, कृतज्ञता नाही त्याला म्हणजे जे त्याच्यावर दया केलेली आहे, तो बघा कशा रीतीने तो फेडतो त्याची दया. आता हा जो व्यक्ती आहे, हा जो चाकर आहे, ज्याने लक्षावधी म्हणजे लाख रुपीज राजाकडून घेतलेलं कर्ज आहे, तर तो लाख रुपये घेतलेले, लक्षावधी रुपये घेतलेले, तो दया माया करतो. म्हणजे मला माफ करा, माझी क्षमा करा, मी तुम्हाला फेडून द्या, मला तुम्ही मोकळं करा. आणि मग हा जो धनी असतो, हा जो राजा असतो, त्याला याच्यावर दया येते आणि तो त्याला क्षमा करतो. त्याच्यावर त्याला करुणा येते आणि तो काय करतो, त्याचं कर्ज माफ करून टाकतो आणि त्याला मोकळे जाऊ द्या. त्याला धरलेले असतात जे लोक, त्याचे सैनिक लोक, शिपाई लोकांनी जे धरलेलं असते त्याला मोकळे करतो आणि त्याला तो सोडून देतो. जा म्हणतो, जाऊ दे, क्षमा करून टाकतो त्याला. लक्षावधी म्हणजे किती? लाख रुपये. त्या जमान्यामध्ये 2000 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणजे ती बघा. तर ती आजच्या डेटमध्ये किती असेल? मिलियन आणि अब्ज रुपये. तर हे मिलियन आणि अब्ज रुपये आपण काय समजायचं? एवढे त्यांनी केलेलं
एवढं त्यांनी केलेला गुन्हा आणि हे पाप है ना, पाप, एवढं यांनी केलेलं गुन्हा आणि हे पाप, लक्षवधी म्हणजे लाख गुन्हा आणि पाप केलेलं हा राजा त्याला माफ करतो है ना. हा राजा स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा त्याला माफ करून टाकतो, सर्व त्याला माफ करून टाकतो, क्षमा करतो, दया करतो, करुणा करतो आणि त्याचं कर्ज माफ करतो, त्याला मोकळं करतो आणि त्याला सोडून देतो. परंतु हा जो कृतज्ञहीन चाकर त्याच्याकडे एका दुसऱ्या दास जो याचा असतो त्याच्याकडे फक्त किती असतात, 100 रुपीज, फक्त 100 रुपये, फक्त 100 रुपये त्याचे बॅलन्स असतात. आणि तो काय करतो, त्या दासाला त्याचा नरडे आवळतो, त्याचं नरड असं दाबतो आणि त्याला तुरुंगात ठेवतो. आणि ते फेडेपर्यंत किती रुपये, फक्त 100 रुपये असतात, फक्त 100 रुपये असतात. ते फेडेपर्यंत तो त्याला तुरुंगात ठेवतो प्रियजनांनो. आणि त्याला तो फेडेपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. बघा प्रियजनांनो, याला दयाने आली, यांनी क्षमाने केली, यांनी दयाने केली प्रियजनांनो, यांनी क्षमाने केली, यांनी दयाने केली प्रियजनांनो. फक्त किती होता, 100 रुपये, फक्त 100 रुपयासाठी त्यांनी त्याचे नरडे आवळले, त्याला मारहाण केली आणि त्याला तुरुंगात ठेवले प्रियजनांनो. कसा हा कृतज्ञहीन चाकर प्रियजनांनो. आणि या दाखल्याहून प्रभू येशू मसीह सांगतात की जर तुम्ही आपल्या भावाला, आपल्या बहिणीला जर तुम्ही क्षमा करत नाही, ते पण अंतःकरणापासून क्षमा नाही करणार, तर माझा स्वर्गीय पिता परमेश्वर जसे तुम्ही क्षमा करत नाही तसे तुम्हालाही तो क्षमा करणार नाही. हे क्लिअर, एकदम क्लिअर, स्पष्ट परमेश्वराने आपल्याला वचन दिलेलं आहे प्रियजनांनो. तर मग तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे प्रियजनांनो, या कृतज्ञहीन चाकरप्रमाणे आपल्याला कोणी शिव्या गाळ्या दिल्या, आपल्या बहिणीनं, भावाने, आपल्या कोणत्याही नातेवाईकांनी आपला अपमान केला, आपल्याला शिव्या गाळ्या दिल्या, आपल्याला कदाचित मारलं, कदाचित आपल्याला अपमान केला, तर आपण तसंच करायचं का? तिनं केलं बरं मला तसं केलं ना, मी पण तसं त्याच्यावर वर्चण करणार, असे तुम्ही विचार धरता का प्रियजनांनो? मला फार दुःख वाटत आहे की माझे नातेवाईक सुद्धा माझ्या घरात येऊन मला त्यांनी शिव्या शाप दिल्या प्रियजनांनो. फार दुःख वाटते. ज्या नातेवाईकाची मी इतक्या आनंदाने तिचं स्वागत करायचे, इतक्या आनंदाने मी तिचा लाड करायचे प्रियजनांनो, परंतु ती व्यक्तीने माझा इतका अपमान केला आणि मला शिव्या शाप देऊन गेली घरात की तुझा 8च दिवसामध्ये तुझा नाश होणार, असं तसं. परंतु मी ॲज अ प्रभू येशू मसीहला मी जर खऱ्या रीतीनं ओळखते, तर मी काय केलं सांगा प्रियजनांनो? मी तिच्यासाठी प्रार्थना केली आणि मी तिच्यासाठी मनात म्हटले की परमेश्वरा, तिनं मला शिव्या शाप दिल्या, पण तू तिला क्षमा कर, कारण ती काय बोलली तिला समजत नाही म्हणून ती बोलली. तिला क्षमा कर आणि तिला तू बदल, तिलाही तुझं लेकरू बनव प्रियजनांनो. कारण आपण ख्रिस्ती म्हणतो, फार जुने ख्रिस्ती आहोत आम्ही, 50-60 वर्षाचे, 70-80 वर्ष, 100 वर्षाचे ख्रिस्ती आहोत. तू आम्हाला काय शिकवत आहे, असे म्हणणारे पुष्कळ आहे प्रियजनांनो. असं कधी म्हणू नका प्रियजनांनो, कोणालाच म्हणू नका. कारण लहानातला लहान बच्चा जर देवाचं वचन सांगत आहे तर ते आनंदाने, सन्मानपूर्वक ऐका, कारण ते लेकरू देवाचं वचन सांगत आहे, देव त्यांच्या मुखातून बोलत आहे, त्याचा आनंद करा प्रियजनांनो. आणि त्यांना तुम्ही सन्मान द्या, कारण ते देवाचं वचन सांगत आहे. देवाचं वचन म्हणजे त्याच्या वचनाला सन्मान देणं आहे प्रियजनांनो. देवाच्या वचनाचा सन्मान करा, त्या लेकराचा मान करा की त्या लेकराच्या मुखातून परमेश्वर बोलत आहे. प्रियजनांनो,
जर आपण आपल्या भावाला, बहिणीला, आपल्या नवऱ्याला, आपल्या नातेवाईकातली प्रत्येक नातेवाईकांना जर आपण अंतःकरणापासून क्षमा करणार नाही, तर मग आपला स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा पण आपल्याला क्षमा करणार नाही. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला संधी आहे, आज तुम्हाला मला हा समय आहे की त्यांना पूर्ण हृदय, अंतःकरण, जीव, आत्म्याने खोल हृदयांतकरण जीवात्मा जो आपला आहे त्याच्या खोल गहिराईनं त्यांची क्षमा करा. प्रभू, मी त्याची क्षमा करतो. त्या बहिणीने मला शिवी दिली, त्या भावाने मला घाण बोललं, मी त्यांची क्षमा करणार. मला त्या नातेवाईकांनी घाण बोललं, माझा अपमान केला, मला मान नाही दिला, मला आनंदाने जेवून घातलं, प्रभू मी त्यांची क्षमा करतो. घरात ह्या नाशवंत अन्न साठी आपण देवाच्या प्रीतीला खाली करतो. प्रियजनांनो, म्हणजे किती वाईट गोष्ट. हे जे नाशवंत अन्न आहे, अरे मला ते कपडे नाही दिले कोणी घेऊन, माझ्या नातेवाईकांनी मला जेवणास बोलवलं नाही, जा मी यांच्याशी बोलत नाही, माझा रिश्ता ठेवत नाही, असं तुम्ही म्हणणार. प्रियजनांनो, त्यांची परिस्थिती त्यांना माहीत. प्रत्येकाला तुमच्या माझ्या परिस्थिती आपल्याला स्वतःला माहीत है ना. प्रियजनांनो, कोणी म्हणतं अरे आम्हाला खायला दिलं नाही, अरे आम्हाला कपडे नाही दिले यांनी, जा आम्ही तुमच्याशी बोलत, जा आमचा तुमचा रिश्ता संपला, कटाप. असे नातेवाईक आहेत प्रियजनांनो. पण परमेश्वराने जे नातं आपल्याला दिलेलं आहे ना, जे परमेश्वराने आपल्याला नाते दिलेले आहेत, मुलगा आई, नवरा बायको, बहीण भाऊ, लेकरं मुलं, मुलगा मुलगी, हे नातं तुम्ही आणि मी नाही बनवलं. प्रियजनांनो, आपण डिसाईड नाही केलं की मी या घरात, मी शास्त्रीच्या खानदानात जन्म घेईल, माझा हा बाप गोपाळ शास्त्री राहणार, हा त्या बामणातून, त्या बामणाच्या समाजातून, बामण पंडिताच्या समाजातून हा परमेश्वर त्याला निवडेल. परमेश्वराने त्याला त्याची निवड केली आणि त्या निवडलेल्या बापाची मी मुलगी होणार. आम्ही नाही डिसाईड केलं, ही परमेश्वराची योजना आहे, हे स्वर्गीय पिता परमेश्वराचं सर्व डिसिजन आहे. प्रियजना, त्याची योजनेला तुम्ही आणि मी कोण आहे बोलणारे? अरे ही बहीण मला काय मिळाली, हा भाऊ माझा काऊन झाला, आज चांगला भाऊ नाही, आज चांगली बहीण नाही, हे तुम्ही आणि मी म्हणणारे कोण आहे? प्रियजनांनो, आज तुम्हाला मला हा समय आहे की असं जर आपण बोललो असलो, चुकून बोललो, आपल्याला समजलं नाही, आपण बोलून टाकलं, पण आज तो समय आहे क्षमा मागण्याचा आणि क्षमा करण्याचा. प्रभू माझी क्षमा कर, जे तू आम्हाला जोडलंय त्याला आम्ही तोडू नये, जे तू आम्हाला नाते दिले त्याला आम्ही तोडू नये. तर तू दिलेली जी योजना आहे की याची भाऊ बहीण, याची बायको मी व्हावी, हा माझा लेकरू व्हावा, त्याला आम्ही इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट जोडतो, एक होतो आणि एकमेकांना खोल अंतःकरणापासून, जीवात्म्यापासून आम्ही क्षमा करतो. कारण माझ्या परमेश्वराने माझ्या लक्षावधी पापांची, कोट्यवधी पापांची त्यांनी क्षमा केलेली आहे. तर मीही माझ्या भाऊ बहिणीची, माझ्या सर्व नातेवाईकांची क्षमा करते. बघा प्रियजनांनो, क्षमा केल्यावरती आणि क्षमा मागितल्यावर किती आनंद मिळतो. प्रियजनांनो, तो आनंद मला किती आनंद मला मिळालेला आहे, तो मी तुम्हाला शेअर करते. खरोखर प्रियजनांनो, खूप खूप आनंद मिळतो, खूप शांती मिळते, इतका शांती, एवढा आनंद मिळतो की बापरे, असं वाटते की ख्रिसमस आहे, आज ख्रिसमस आहे असं वाटते. ते गाणं एकदम, झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ, यीशु पैदा हुआ, ओ यीशु पैदा हुआ, ओ झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ, झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ, यीशु सबका राजा, ओ यीशु सबका राजा, ओ झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ. आपले हृदय हे अंतःकरण, जीव, आत्मा हा
त्याचा आहे. आणि जेव्हा तो या हृदयांतकरण जीव आत्म्यामध्ये येतो, तो तुम्ही आणि मी गप्प नाही बसू शकत प्रियजनांनो. आपल्याला जंप करून उडीच मारा लागेल. उडी मारून त्याची स्तुती, त्याची आराधना आणि धन्यवाद द्यावा लागेल. आणि आराधना म्हणजे डान्स करून आराधना, त्याची स्तुती, त्याच्या चरणाजवळ पूर्ण लीन नम्र होऊन फ्लॅट व्हायला लागेल आपल्याला, की प्रभू तू किती महान आहेस, तू माझा किती चांगला परमेश्वर आहे, तू मला सर्व काय देतो, तू मला तुझं सर्वस्व दिलेलं आहे. आता माझा टर्न आहे की मी माझं जे तू मला दिलेलं आहे ते मला तुला समर्पित करण्यासाठी. काय काय दिले प्रभूनं आपल्याला? त्यांनी तुम्हाला मला दिलेलं आयुष्य आहे ना, हे जीवन कोणाचं आहे? तुझं, तुमचं आहे, माझं आहे, तेच आहे. हे जीवन त्याला द्यायचं आहे. हे हे शरीरातला एक एक अंग, त्याची स्तुती. हात हे त्याचे कार्य, पाय मार्गी चालाया, होठ त्याची स्तुती कराव्या, नेत्र माझे त्या पाया, होठ स्तुती गावया, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान. प्रेजरानो, हे एक एक गीत परमेश्वराच्या महानशा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेले हे वचन आणि त्याचं गीत आहे प्रियजनांनो. असं तसं नाही म्हटलेलं आहे प्रियजनांनो, कोणी घेतली पेन्सिल आणि लिहिलं असं नाही. हे अनुभवाचे गीत आहेत, ज्यांनी अनुभव केलं, जसं विजय बेनेडिक्टने अनुभव केला आणि मी ते आज अनुभव करत आहे. येशू तू है महान, तेरी जय तेरी जय तेरी जय, तू जो आया मेरे जीवन में, लेके मुक्ति लेके प्यार, यीशु तू है महान, तेरी जय तेरी जय तेरी जय. परमेश्वर तुम्हाला हे सर्व समजण्यास त्याच्या महान अशा स्वर्गीय भांडारातून तुम्हाला आणि मला आशीर्वादाने ओत प्रोत भरभरून काढू. आमेन.